प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ उद्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदान येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। बच्चू कडू यांच्या सभेला आता परवानगी रद्द करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली। या संदर्भात आमदार बच्चू कडू प्रतिक्रिया देत म्हणाले की तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत। उद्या जिल्हा स्टेडियम समोरून आम्ही आमची रॅली यशस्वी करणार। पोलीस आयुक्तांनी आमचा 7 तास प्रचार थांबवून आचारसंहितेचा भंग केला। आमच्या आंदोलनात काही समाजकंटक घुसून अनुचित प्रकार करण्याचा डाव होता। तो डाव थांबवण्यासाठी आम्ही 2 पावलं मागे येत आहोत। मात्र निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली। पाय तुळवे आम्ही तुळवल्या जात असेल तर याचा जबाब आपल्याला द्यावा लागणार आहे। मित्र लक्षात घ्या, 22 भाजपले परवानगी नाकारली, आपली परवानगी कायम ठेवली। 23 तारखेला सकाळी पत्र दिलं का हा मंडप काढा आणि 7 वाजता भाजपले परवानगी नाकारलेल्या पार्टीले आपल्याला परवानगी दिली आणि 7 वाजता रात्री असं घडलं का आपली परवानगी नाकारली आणि ज्याला नाकारली होती त्या पार्टीला परवानगी दिली। हे 2 गृहमंत्री येत आहे, 2 गृहमंत्र्यांच्या सभेला कायदा तोडून गृहमंत्री इथं येत आहे। आम्ही एकही शब्द याच्यातला खोटा बोलला नाही। आम्ही कुठल्याही प्रकारचं हे वातावरण शांतता भंग करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही। आम्ही आमचा पेंडॉल टाकायला गेलो, आमची गाडी पाठवली, या पोलिसांना अडवली। आता एक सांगा, परवानगी भेटली 7 वाजता आणि पेंडॉल कायम ठेवला। जसा कोर्टाचा निकाल याच्या अगोदर बावनकुळेजीनं सांगितलं का निकाल आला आहे आणि तो आमच्या बाजूने आहे, परवानगी भेटायच्या अगोदर पेंडॉल उभा आहे। ही दडपशाही आहे आणि आम्ही या दडपशाहीचं अशांततेनं प्रमाणे अटॅक करून आम्ही काहीतरी वेगळं करेल असा राणाचा अंदाज होता। पोलीस प्रशासन आणि राणाच्या गुप्त बैठकी झाल्या कि आप ऐसा प्लान करो कि वो इधर आएगा, आप उसको रुखा देना। तुम्ही त्यांना थांबून ठेवा, थांबून ठेवल्यावर ते अटॅक करण आणि हाणामारी झाली का दिनेश बुबन आम्ही बच्चू कडूला अटक करा, म्हणजे प्लॅन म्हणजे असं पिक्चर मध्ये पण होत नाही। एखादा डाकू एखाद्या गावात धडधड गोळे गोळे घेऊन येतं आणि अख्खं डाका टाकून गरिबाचा आम्ही पाहतोय संपत्ती लुटून जातं। तसं पोलीस प्रशासन धड 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 इथं आलं आणि आमचाच पेंडॉल थांबवला, आम्हालाच परवानगी थांबवली। हे जेवढं त्यांना मला वाटते गर्वाचं वाटत असेल, अभिमानाचं वाटत असेल, मी सांगतोय 26 तारखेला ही आमची अमरावतीकर जनता ही दडपशाही पूर्ण तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। याचं उत्तर न्यायालयात आम्हाला भेटलं नाही, प्रशासकीय कार्यालयात आम्हाला उत्तर भेटलं नाही, पण जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आता इथे सुद्धा मला मेसेज आले का काही लोक मुद्दामून इथं पाठवून काही विचित्र घटना करण्याच्या तयारीत आहे, म्हणजे उद्याची रॅलीच होऊ द्यायची नाही असे मेसेज आले। आणि कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या आंदोलनाचं विचित्रपणे कशा पद्धतीने घेऊन जाता येईल असं प्लॅनिंग राणाचं आहे। आणि म्हणून आपल्याला थोडे खबरदारीनं पावलं घेणं गरजेचं आहे। मला वाटते उद्याची रॅली आपण पहिले उद्याच्या रॅलीवर भर देऊ। जे जे गावात असन, खेड्यात असन, जे जे न्यायप्रिय लोक असल त्यांनी पक्ष पात जात पात धर्म न पाहता मिळेल त्या गाडीनं उद्या 10 वाजता जिल्हा स्टेडियमवर यायचं आहे। सगळ्यांना
सगळ्यांना जिल्हा स्टेडियमवर येऊन आपण रॅली काढू आणि 1 वाजता 1 ते 2 वाजता जनतेच्या समोर हा सगळा अन्याय आपण ठेवू आणि ते जे निर्णय होईल तिथून आपण आंदोलन सुरू करणार आहोत. बरोबर आहे. आणि म्हणून आता आपण पहिले रॅलीवर भर देण्यासाठी आपल्या सर्व परवानग्या जिल्हा स्टेडियमच्या नेहरू मैदानाच्या रॅलीच्या आपल्या भेटल्या आहे. त्यांचा प्लॅन आहे का रॅली निघाली नाही पाहिजे. त्यांचा प्लॅन आपल्याला मोडून काढायचा आहे. 2 पावलं मागं घेऊन 4 पावलं ताकदीनं टाकायचे आहे असं सगळ्यांना विनंती करतो आहे. आणि म्हणून शांतता राहावी, कुठेही कायदा व्यवस्थेचा भंग होऊ नये आणि कुठल्याही आम्ही पाहतोय दडपशाहीला न घाबरता उद्याची रॅली आपण पहिले सक्सेस करू आणि 1 ते 2च्या दरम्यान असा निर्णय घेऊ का यांना आपण जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज मला असं वाटतं का आज इच्छे आपण आंदोलन थांबून उद्या आपण 1 ते 2 वाजता नंतर आपण आंदोलन करू. मान्य आहे सगळेले. रॅली दमदार काढायची का नाही काढायची. आणि उद्या जो निर्णय घ्यायचा आहे तो अतिशय वेगळा निर्णय राहील सांगतो. अतिशय वेगळा. सगळ्या कार्यकर्त्याला विचारून आपण हरने वाले नहीं है.